नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्हाला मागचं लेक्चर आवडलं, ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर म्हणजे काय ते डिस्कस केले. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री अँड एव्होल्युशन ऑफ कम्प्युटर बघणार आहोत. हा 5,000 वर्षाचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲबॅकस पासून तर मॉडर्न एआय मशीन्स इथपर्यंत बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. एकदा आपण रिवाइज करून घेऊया की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केले. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केले की कम्प्युटर जे आहे ना ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, जो आपल्याकडून इनपुट घेतो, त्याला प्रोसेस करतो आणि आपल्याला आउटपुट जनरेट करून देतो. सो कम्प्युटर काय करतात, कॅल्क्युलेशन करतात, लॉजिकल ऑपरेशन्स करतात, त्यांच्याकडे हाय स्पीड असते आणि ऍक्युरेट असतात. सो मोस्टली सगळे लोक कम्प्युटर युज करतात सध्या या काळामध्ये. सो कम्प्युटरची हिस्ट्री शिकणं का गरजेचं आहे? कारण की आजचे जे कम्प्युटर आहे ते कशा प्रकारे तयार झाले, त्याच्या मागे कोणती टेक्नॉलॉजी आहे आणि फ्युचरमध्ये कोणत्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकतात याचा अंदाज लावण्यासाठी आपण कम्प्युटरची हिस्ट्री शिकणं खूप गरजेचं आहे. सो आपण बघू त्या अर्ली कम्प्युटिंग डिव्हाइसेस. जवळपास 3000 BC मध्ये एक अबॅकस नावाचा डिव्हाइस असायचा, जो कॅल्क्युलेशनसाठी यूज करायचे. तो एक मॅन्युअल डिव्हाइस होता. अजूनही काही देशामध्ये उपयोगी पडतो हा डिव्हाइस. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी यूज करतात. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हा अशा प्रकारचा डिव्हाइस होता, ज्याला मोस्टली ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी यूज करत होते. त्यानंतर 1670 मध्ये नेपियर्स बोन्स यांनी एक टेबल क्रिएट केला. हा जो तुम्हाला टेबल दिसतोय, हा टेबलचा यूज करून ते मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचे. नंतर हा वुडन स्ट्रिप होता, म्हणजे लाकडी टेबल असायचा आणि त्याच्यावर ते प्रिंट करून ठेवायचे. समजा मला काही 2 डिजिटला मल्टिप्लाय करायचं असेल, तर मी 2 डिजिट इथे चूज करणार. माझं समजा 2 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर लेट मी झूम. जर समजा मला 2 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मला माहिती आन्सर 4 येईल. सो तुम्ही इथे आन्सर बघू शकता, इथं क्रॉस जे होते 2 आणि 2 कुठे क्रॉस होते, इथे 0 आणि 4ला. सो माझं कॅल्क्युलेशन 4. ठीक आहे. त्याच्यानंतर मी ते समअप करत जाईल. त्यांना 0 आणि 2 जर असेल तर मी त्याला समअप करेन. सो अशा प्रकारचा हा कॅल्क्युलेशन असायचा. सो माझा आन्सर काय येणार, इथे 2 आणि 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर माझा आन्सर 4 येणार. सो अशा प्रकारे. त्यानंतर पास्कलाइन हा 1642 मध्ये टूल यूज करायचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. तो हा नॉन इलेक्ट्रॉनिक मशीन होता. फर्स्ट कमर्शियल मेकॅनिकल कॅल्क्युलेटर होता, जो कंपनी किंवा तिथले लोक कॅल्क्युलेशनसाठी यूज करायचे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. याच्यासाठी काय करायचं, हा जो स्टिक होता तो यूज करत होते याला फिरवण्यासाठी. समजा मला 4 आणि 4 करायचं असेल तर मला माहिती आहे आन्सर 8 येईल. सो मला काय करायला लागत होतं, इथे स्पोक्स असायचे. एकदा मी दाखवतो तुम्हाला. हे जे व्हील दिसतंय, तुम्हाला इथून राईट साईड पासून सुरुवात करावी लागत होती. तुम्हाला इथे 4 वेळा या फिरवा लागत होतं. त्याच्यानंतर आपलं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला इथे वरती दिसायचं. सो अशा प्रकारचं हे पास्कल टूल होतं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. त्याच्यानंतर आलं मेकॅनिकल एरामध्ये लेबनीज कॅल्क्युलेटर. सो हा टूल होता, गॉटफ्राईड लेबनीज बनवलं होतं त्यांना. सॉरी जर मी नाव जर त्यांचं चुकीचं घेतलं असेल. ऍडेड मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ऍडेड मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. त्याच्यामध्ये त्यांनी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे फीचर त्याच्यामध्ये ऍड केले. स्टेप ड्रम मेकॅनिझम मोर पॉवरफुल दॅन पास्कल लाईन. सो पास्कल लाईनचं ते नेक्स्ट व्हर्जन तुम्ही असं म्हणू शकता. सो याच्यामध्ये त्यांनी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पण ऍड केले. सो हा होता लेबनीज कॅल्क्युलेटर. 1673 मध्ये त्यांनी इन्व्हेंट केला. त्याच्यानंतर जॅकवार्ड लूम 1804. सो हा एक खूप इम्पॉर्टंट लूम किंवा मशीन म्हणू शकता तुम्ही. याच्यापासून कन्सेप्ट आली होती प्रोग्रामिंगची. कंट्रोल बाय द पंच कार्ड. पंच कार्ड जे होते ते यूज करायचे एक इन्स्ट्रक्शन देण्यासाठी. म्हणजे मला याच्यापासून काय काम करायचं आहे ते मी त्या पंच कार्डवरती प्रिंट करेल आणि ते पंच कार्डला यूज करून ते तशा प्रकारचं डिझाईन करायचं किंवा जे काम करायचं होतं. आजचा प्रोग्रामिंगचा कन्सेप्टचं मूळ म्हणजे आजचं जे प्रोग्रामिंग आपण बोलतो ना, त्यांची सुरुवात इथून झाली होती. सो ते प्रिंट करायचे, त्याच्या अकॉर्डिंग ते वर्क करायचं. सो कार्ड इज इक्वल टू मशीन ऑपरेशन कंट्रोल. जर कार्ड मध्ये तुम्ही जे काही ऑपरेशन लिहित आहे तेच ते कम्प्युटरचं इनपुट असेल. चार्ल्स बॅबेज, फादर ऑफ कम्प्युटर, मॉडर्न कम्प्युटर्स आहे, त्यांची न्यू त्यांनी इथून सुरुवात केली होती. सगळ्यात अगोदर त्यांनी डिफरन्स इंजिन बनवलं होतं 1822 मध्ये. ऑटोमॅटिकली सॉल्व्ह पॉलिनिकल इक्वेशन्स, स्टीम पॉवर्ड होतं, नो ह्युमन एरर, फर्स्ट ऑटोमेटेड कॅल्क्युलेटर. सो हा अशा प्रकारचा डिफरन्स इंजिन होता. त्याचा इंजिन बनवला होता डिफरन्स इंजिन. आणि दुसरा आहे अनालिटिकल इंजिन. ठीक आहे. सो हा फादर ऑफ कम्प्युटर का म्हणत होते यांना, कारण की यांनी मॉडर्न कम्प्युटरमध्ये जे आपण म्हणतो सीपीयू, मेमरी, या ज्या गोष्टी म्हणतो त्यांची न्यू त्यांनी
तेव्हा ठेवली होती 1837 मध्ये, जेव्हा कम्प्युटर्स होते पण नाही. त्यांनी त्यांची सुरुवात तिथून केली होती. तर फर्स्ट कन्सेप्ट ऑफ जनरल पर्पज कम्प्युटर. कंपोनेंट जसं की मेल जे होतं त्याच्यामध्ये दॅट इज इक्वल टू सीपीयू. त्याच्यानंतर स्टोअर करण्यासाठी मेमरी, इनपुट काय होतं पंच कार्ड, त्याच्यानंतर आउटपुट काय होतं प्रिंटर, आणि फाउंडेशन ऑफ मॉडर्न कम्प्युटर्स जे आता मॉडर्न कम्प्युटर्स होते त्याचे नीव ते होते चार्ल्स बॅबेज. त्याच्यानंतर ऍडा लवलेस ह्या सगळ्यात पहिल्या प्रोग्रामर. ऍडा लवलेस हे जगातल्या सगळ्यात पहिल्या प्रोग्रामर होत्या. त्यांनी अनालिटिकल इंजिनसाठी प्रोग्राम लिहिला होता. अनालिटिकल इंजिनसाठी सगळ्यात अगोदर प्रथम अल्गोरिदम आपण म्हणू शकतो याला. कम्प्युटर्स फक्त नंबर्स नाही, म्युझिक आणि ग्राफिक्स ही प्रोसेस करू शकतात, असं त्यांची आयडिया होती. ठीक आहे. प्रोग्रामिंग कन्सेप्ट जन्म इथून झाला होता. ऍडा लवलेस यांनी जगातला सगळ्यात पहिला प्रोग्राम लिहिला होता अनालिटिकल इंजिनसाठी. मेकॅनिकल एरा. मेकॅनिकल टॅब्युलेटर. ठीक आहे. मेकॅनिकल टॅब्युलेटर हा यूज केला होता युएसच्या जनगणनेसाठी. युएसची जेव्हा जनगणना चालू होती त्यावेळी त्यांना असं वाटलं होती की जवळपास 7 वर्ष लागायचे पूर्ण कंट्रीचं जनगणना करण्यासाठी. सो त्यांनी हे मशीन यूज करून, मेकॅनिकल टॅब्युलेटर यूज करून युएसची जी जनगणना होती, सेन्सस म्हणतात त्याला आपण, 7 वर्षामध्ये होणारं काम त्यांनी 3 महिन्यामध्ये कम्प्लीट केलं. नंतर या कंपनीचं नाव पुढे जाऊन चेंज झालं. त्या कंपनीला आपण आयबीएम म्हणून असं ओळखतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमेकॅनिकल एरा जर तुम्ही इथे बघू शकत असाल तर हा होता हार्वर्ड मार्क 1 1944. इन्व्हेंटर्स कोण होते? हार्वर्ड आणि आयबीएम या दोघांनी कोलॅबरेशन मध्ये हा पूर्ण सिस्टम त्यांनी डेव्हलप केला होता. इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर होता. 5 टन वजन होतं. त्याच्यानंतर 7,50,000 पार्ट्स पासून तो बनवला गेला होता हा पूर्ण कम्प्युटर. त्याच्यानंतर त्याला इनपुट आपल्याला पंच कार्ड द्यावे लागत होते. त्याच्यानंतर स्लो बट रिलायबल होता आणि गणिती ऑपरेशन ऑटोमेट करत होता. सो हा होता आपला पूर्ण कम्प्युटरचा प्रवास, ज्याच्यामध्ये आपण 5,000 वर्षाचा प्रवास होता. त्याच्यामध्ये मॅन्युअल टूल पासून मेकॅनिकल टूल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक टूल, आणि सध्या आता एआय पर्यंत आपण पोहोचले आहोत. टेक्नॉलॉजी कंटिन्यूज टू इव्हॉल्व. टेक्नॉलॉजी असतात ते कंटिन्युअसली डेव्हलप होत असतात. आता आपण कम्प्युटर आहे, कम्प्युटरच्या नंतर पण काहीतरी येणार. सो अशा प्रकारे गोष्टी डेव्हलप होत जाईल. तर आपल्याला फक्त त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला चेंज होणं गरजेचं आहे.